बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची मोठी बातमी। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। दोन्ही बंधू एकत्र आले तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जाते। विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांनी याबाबत महत्त्वाचे संकेत दिलेत। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत फूट पडणार की काय असा प्रश्न उपस्थित झालाय। विशेष म्हणजे राज ठाकरे यांची उत्तर भारत आणि दक्षिण भारत ही भूमिका मान्य नाही, भारत एक आहे अशी बोलकी प्रतिक्रिया चेन्नीथला यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळाची भूमिका घेणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। राज ठाकरे से का जो बयान है, उनका स्टैंड है, वो हम बिल्कुल सहमत नहीं है। नॉर्थर्न इंडिया और साउथर्न इंडिया कुछ भी नहीं है, भारत एक है। और उत्तर भारतीयों को कांग्रेस पार्टी ने बहुत सारा मजबूत किया है, अवसर दिया है। कांग्रेस हमारे विचारधारा के लेके चलेगा। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया। तर रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, राज आणि उद्धव एकत्र आल्यास मवियाचं नेमकं भवितव्य काय असेल हा एक जटिल प्रश्न आहे। नेमके काय अंदाज बांधले जातात आणि काँग्रेसने नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे? बिलकुल, काँग्रेसची एक बैठक महत्वाची झाली दिल्लीमध्ये आणि या बैठकीमध्ये मंथन सुरू झालं। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जर आपण सुष्मितेसोबत गेलो तर नेमके काय परिणाम होतील या संदर्भामध्ये बैठक झाल्यानंतर स्पष्ट झालं की अनेक नेत्यांनी सांगितलं की काँग्रेसला फटका बसू शकतो, कारण राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांच्या विरोधातली भूमिका ही अत्यंत टोकाची आणि विरोधी राहिलेली आहे। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर त्याचा फटका जो आहे तो काँग्रेसला सुद्धा बसू शकतो आणि म्हणूनच काँग्रेस आता या महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे आणि त्याचबरोबर स्वबळावर निवडणूक लढवण्याची सुद्धा तयारीत आहे। कारण दुसरा मुद्दा म्हणजे की काँग्रेसच्या स्वबळावर जर लढली तर मात्र जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळेच स्वबळाचा नारा आता काँग्रेसनं द्यायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचं महाराष्ट्राचं अस्तित्व हे धोक्यात आलेलं आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।